तिथे माणसं सू करतात, घाण करतात, त्या पाण्यातून आम्हाला जायला लागतं. ते गडदुल्ले वगैरे फिरत असतं, इथं कोणी काही नाही. नमस्कार, मी प्रणव कांबळे. आपलं महानगरमध्ये तुमचं स्वागत आहे. मी सध्या माटुंगा स्थानकाच्या बाहेर उभा आहे. माटुंगा पूर्व ते माटुंगा पश्चिम असा जोडणारा हा झेड ब्रिज, या झेड ब्रिजवर मी सध्या उभा आहे. मध्यंतरी काळात या ब्रिजचं काम चालू होतं, त्यामुळे हा वर्दळीसाठी बंद होता. या ब्रिजचं नूतनीकरण केल्यानंतर हा ब्रिज लोकांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर या ब्रिजवर नेहमी वर्दळ असते, ऑफिसला जाणारे लोक असतात. पण आपण पाहता इथं जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य तयार झालेलं आहे. लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेळोवेळी महानगरपालिकेकडून आरोग्याविषयी किंवा कचऱ्याविषयी निर्देश देऊनही रेल्वे प्रशासनाला याची विसर पडलेली अशी दिसते. कारण या ब्रिजवर जेव्हा आपण पाहतो आहे की ठिकठिकाणी सायनेज बोर्ड लावलेले आहेत, येथे कचरा टाकू नये, येथे थुंकू नये, पण हे कोणतेही नियम आपल्याला पाळलेले दिसत नाहीत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेमकी काय दुरवस्था झाली आहे ते एकदा पाहूया. आपण काही प्रवाशांचा इथून जाणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत, जे रोजचे इथून जातात. काय वाटतंय? हे बघा ना, हा ब्रिज एवढा चांगला करून इथे कचरा बघा किती क्लिनिंग नाही, ते झाडू मारणारे येत नाही, तिथे मध्ये पाणी जमा झाले, तिथे माणसं सू करतात, घाण करतात, त्या पाण्यातून आम्हाला जायला लागतं. नुसता हा नावाला ब्रिज बनवला, कॅमेरा तरी आहे का? इथे भीती वाटते. आम्ही सकाळी 5 वाजता 6 वाजता इथून जातो, भीती वाटते या ब्रिजवर. सर्व घाण, भरपूर घाण असते आणि भीती वाटते या ब्रिजवरून वगैरे. ते गडदुल्ले वगैरे फिरत असतं, इथं कोणी काही नाही. बायकांना खूप भीती वाटते. आणि आजूबाजूला पण बंद केलंय. काय झालं तो ओरडला आणि कोण आहे तर काय टायमाला तर पब्लिकच नसते. भीती वाटते म्हणून 10, 9:30, 10च्या नंतर रात्रीचं. आम्ही एवढा ब्रिज असून दादरवरून प्रवास करतो का? तर इथे सामसूम असतो हा ब्रिज, गर्दुले असतात, घाण वाटतं माहितीये. बसलेले असतात ते पण. पोलीसवाले कोणतरी सिक्युरिटी तर ठेवला पाहिजे ना दोन्ही कोण साईडला. ओरडलं काय झालं तर आजूबाजूला आवाज पण जाणार नाही. सगळं पॅक बंद केलेलं आहे इथून, विचार करा. आणि पुढे जाऊन तर बघा किती घाण आहे आणखीन पुढे गेल्यावरती. लोकांच्या अशा प्रतिक्रिया आहेत. लोकांना पण लोक देखील कंटाळलेले आहेत. या आरोग्याचा प्रश्न असेल किंवा कॅमेरा असेल किंवा संध्याकाळची या ब्रिजवर कोणतीही वर्दळ नसते आणि प्रशासनाने कोणतीतरी सिक्युरिटी वगैरे इथे नेमली पाहिजे अशी लोकांची देखील इच्छा आहे. आपण पाहताय लोक पाण्यातून येतात, पाणी साचलेलं आहे. सध्या मुंबईत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आहे, पण जागोजागी या ब्रिजवर पाणी साठलेलं बघताय आपण. आणि पाण्यात कचरा देखील साठलेला बघताय. तर आपण पाहताय माटुंगा पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत आल्यानंतर जागोजागी आपल्याला कचरा साचलेला दिसतो, जागोजागी प्लॅस्टिकचे कागद पडलेले दिसतात, जागोजागी लोक थुकलेले दिसतात. या सर्वाचा परिणाम आरोग्यावर होतो आहे. आपण आता या ब्रिजच्या पश्चिम भागात जाणार आहोत. पश्चिम भागात माटुंगा स्टेशन आहे आणि त्यानंतर एक मार्ग धारावीकडे जाणारा आहे. तर आपण एकदा पाहूयात. धारावीकडे जाणारा हा मार्ग आहे आणि हा मार्ग माटुंगा स्टेशनकडे जाणार आहे, म्हणजे पश्चिम स्थानकाला कनेक्टेड असणारा मार्ग आहे. तर इथं आपण पाहताय कचरा साठला आहे, प्लस पाणी साचलेलं आहे आणि त्या पाण्यातूनच चालत लोक जात आहेत. हा कोपऱ्यात देखील मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. लोक या पाण्यातूनच येत आहेत. ढासांचं साम्राज्य असेल किंवा अन्य कोणत्या आरोग्याचा प्रश्न असेल तो या साचलेल्या पाण्यामुळे किंवा कचऱ्यामुळे ऐरणीवर येणारा आहे. तर या ब्रिजची दुर्दशा आपण पाहिलीत. लवकरात लवकर रेल्वे प्रशासनाकडे याकडे लक्ष द्यावं आणि जागोजागी जो कचरा साचला आहे किंवा हा ब्रिज कचरामुक्त करणे, दुर्गंधीमुक्त करणे हे रेल्वे प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यांनी हे लवकरात लवकर करावं.